समस्त विश्वाचे चालक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू पिठले महाराज व आपणा सर्वांच्या हृदय मंदिरात स्थानापन्न झालेली प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या प्रेमळ आशीर्वादाने गुरुप्रणित मार्गातील आम्हा सर्व सेवेकऱ्यांचे असलेले श्रद्धास्थान तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू दादांच्या जीवन कार्यावर आधारलेली भक्तिगीतांच्या माध्यमातून त्यांच्याच चरणांवर समर्पित केलेली ही काव्यरूपी श्रद्धांजली। जीवात जीव घालावा, प्राणात प्राण घालावा, राह राह शोध घ्यावा परांतराचा। सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी आपले संपूर्ण जीवन दुःखितांचे जीवन सुखकर करण्यातच घालविले। दुःखितांना सुख, कंटाळलेल्या जीवांना जीवन, संसारातील विस्कटलेली घडी बसवून देणे इत्यादी प्रकारची कामे सद्गुरू दादांनी प्रकर्षाने केली। आयुष्यभर दाही दिशेला वणवण फिरून लोकांना गोळा करून भांबावलेल्या जनांना शांती आणि स्वयंभूतेचा मार्ग दाखवून स्वामींचे सेवेकरी बनविले। ज्याप्रमाणे चंदन स्वतः झिजून इतरांना सुगंध देत राहते, त्याचप्रमाणे स्वामी सेवेचा सुगंध साऱ्या असमंतात बहरलेला आपण पाहत आहातच। सद्गुरू परमपूज्य दादांची ही कहाणी सेवेकरांच्या हृदयात स्पर्शून गेल्याशिवाय राहणार नाही। मोरे दादांची ऐका कहाणी, मोरे दादांची ऐका कहाणी, दुःखी भक्तांच्या झाला हो कानी। दादा न्यायी असुनी परमात्मा, दुःखी भक्तांची हाक त्यांनी ऐकली। मोरे दादांची ऐका कहाणी, द्वेष कुणाचा नाही त्यांनी केला, स्वामी भक्तीचा संदेश दिला। द्वेष कुणाचा नाही त्यांनी केला, स्वामी भक्तीचा संदेश दिला। द्वेष कुणाचा नाही त्यांनी केला, स्वामी भक्तीचा संदेश दिला। स्वामी भक्तीची आस त्यांनी लावली, स्वामी सेवेसी संगत जोडली। दादा न्यायी असुनी परमात्मा, दुःखी भक्तांची हाक त्यांनी ऐकली। मोरे दादांची ऐका कहाणी, वन वन फिरूनी दाही दिशेला, गोळा करूनी भक्त जनाला। वन वन फिरूनी दाही दिशेला, गोळा करूनी भक्त जनाला। वन वन फिरूनी दाही दिशेला, गोळा करूनी भक्त जनाला। स्वामी मार्गाची ज्योत त्यांनी लावली, वर्णभेदाची भिंत त्यांनी पाडली। दादा न्यायी असुनी परमात्मा, दुःखी भक्तांची हाक त्यांनी ऐकली। मोरे दादांची ऐका कहाणी,
दुःखी भक्तांची हाक त्यांनी ऐकली, दुःखी भक्तांची हाक त्यांनी ऐकली. हाच प्रकार काल तुम्हाला जो तमाशा सांगितला मी गीतेतला, की धर्माचा विरुमणी तो धर्मराज, की प्रत्यक्ष धर्माने घेतलेला अवतार म्हणजे धर्मराज युधिष्ठिर. एकच गोष्ट वाईट होती, लहानपणापासून त्याला एक वाईट नाद होता, आणि तो म्हणजे द्यूत खेळणे, जुगार खेळणे. आजच्या भाषेत जुगार याच काय, हे रम्या याच्यातलेच भाग आहे. नाव वेगळे आहेत आज, त्याला फरक थोडा आहे त्याच्यात. एवढा त्याला एक वाईट नाद होता. शत्रूने त्या नादाचा किती गैरफायदा उचलला, की अहो आमच्याकडे महाराज एकदा खेळायला या तुम्ही, दूध खेळायला या तुम्ही. तो नाही 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 म्हणला. तर त्याच्यात ते त्यातलंच असल्यामुळे एक दिवशी त्यांना इच्छा झाली, आणि त्या धर्मराजाने अधर्माऐवजी अनर्थ करून घेतला. माझे शब्द जरा फार बोलकेत. अधर्म आणि अनर्थ यात फरक आहे. अधर्म घडला तर पुन्हा सावरून घेता येतो, एकदा अनर्थ झाला की तो सावरता येत नाही. तर त्यांनाच दोघांना सावरायला किती वेळ लागला. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, आणि रामाला 14 वर्ष वनवास. आता तुम्ही विचार करायची गोष्ट आहे की निजायला नाही, बसायला नाही, नेसायला नाही, खायला नाही, प्यायला नाही, पाणी आहे, अन्न नाही, 2-2 दिवस पाणी नाही, वनवासासारखे फिरताय. आणि हे कशा करता, तर माझ्या वडिलांच्या शब्द जागण्यासाठी मी या वननी फकीर झालो. हे सगळे ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, पण तू सामान्य माणूस नव्हता. तुझ्यावर संपूर्ण त्या अयोध्यावासी जी जनता आहे तिचा पंचप्राण तू होतास. त्यांच्या जीवन मरणाची, रक्षणाची सगळी नैतिक जबाबदारी तुझ्यावर होती. तर तुझ्या पुढं कैकेयीचे शब्द पाळणं, की अयोध्यावासी हे कोट जनतेचं संरक्षण करणं, याचा सवाल जबाब जर विचार केला तर आमच्या नंतरच्या ज्या टीकाकारांनी, आर्य चाणक्यांनी श्रीकृष्णाला सुद्धा मुलाखतीत सांगितलं हे त्याचं चुकलं. आणि युधिष्ठिराचं तर इतकं आहे की ते स्वतः सगळी निर्वाह करून यांनी त्या इंद्रप्रस्थला राज्य सुरू केलं, राज्याभिषेक केला, अश्वमेध यज्ञ केला, द्रौपदीवर युधिष्ठिरावर अभिषेक केला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्याचं सगळं सूत्रचालकत्व भगवान श्रीकृष्णाने केलं. आणि ते म्हणले बा आता की नाही, मी माझ्या द्वारकेला जातो, तिकडे बरेच काही दंगली झाल्या आहेत, आणि ते बघ तिथं 2 जण आहेत, व्यास, त्यांना जायचं होतं. ते 2 जण आले, सगळ्या पांडवांना बोलवून घेतलं. युधिष्ठिर सांगितलं, हे बघ तू वयाने थोर आहेस, तू नीतिमान आहे, धर्मशील आहेस, पण तू बावळट आहेस. हे माझ्या पदरचं नाही, ही श्रीकृष्णाच्या तोंडची वाक्य आहेत. तू जरा मूर्ख आहेस. म्हणे कृष्णा तू मला मूर्ख म्हण, शिव्या दे, माझं काही म्हणणं नाही, पण मी तुझी आज्ञा कधीच ओलांडणार नाही. मला वचन द्या धर्मराज. वचन दिलं त्यांनी. मी असं म्हणतो की तू राजा आहेस, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. ही राज्य लक्ष्मीची आहे, ही तुझ्या बापाची खासगी मालमत्ता नाहीये. फार कडक संस्कृत आहे ते सगळं. याचा वापर करणे, खर्च, उत्पन्न
लोकांना सुख देणे हे सगळं तुला पाहायचं आहे. तुझ्या हातून एक वेळ अधर्म घडलेला चालेल बाळ, पण अनर्थ घडता उपयोगच नाही. अर्थ आणि अनर्थ, अर्थ म्हणजे प्राप्ती, अनर्थ म्हणजे वाटोळ. शब्द नीट समजून घ्या. अर्थवाचक तो अनर्थ शब्द आहे. आणि कुठल्याही तऱ्हेचे वेडेवाकडे उद्योग करायचे नाही. आपल्या हातून अनर्थ होणार नाही असं करायचं, लक्षात ठेव. व्यासांनी ते सांगितलं, कृष्णाने ते सांगितलं. तुला मी राजनीती शिकवली ना, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मला वचन दे. आता इतकं थापून ठोकून ते बूट तयार करून तेव्हा भगवान श्रीकृष्ण गेले. तो नाऱ्या 4 महिन्यात बिघडला, तो गेला जुगार खेळायला. म्हणून मी तुम्हाला काय सांगून राहिलो, हा अनर्थ नंबर 2. दशरथाचा अनर्थ नंबर 1. याचे परिणाम. एवढी थोर माणसं, नीतिमान माणसं, त्यांच्या नीतीबद्दल, त्यांच्या धैर्याबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. म्हणणं ते वेगळं आहे की तुम्ही कुठल्या वंशात जन्मले होते, राजवंशात. तुमच्यावरती त्याची नैतिक जबाबदारी होती. तेव्हा त्या नैतिकतेच्या राजनीती, राजनैतिकता म्हणजे काय, राजनीती हा वेगळा विषय आहे. तुमची वैयक्तिक नीती हा वेगळा विषय आहे. तो राजधर्म वेगळा, राजनीती वेगळी. वैयक्तिक धर्म वेगळा, वैयक्तिक नीती वेगळी. यांचा एकमेकाशी सुतराम संबंध नाही. राज्यात एखाद्या माणसाने बंड केलं, त्याला समोर आपल्या देखील त्याला फाशी द्यावं लागतं. पण आपण जर विनाकारण एखाद्या निरपराधी माणसाला फाशी दिलं तर ते पाप लागतं. असे राजधर्माची नीती आणि तिचे संकेत वेगळे आहेत. तर मला आपल्याला जो मुख्य मुद्दा मांडायचा होता की व्यवहारात आपण काय शिकायचं, यातून काय शिकायचं रामापासून. तर नुसत्याच नीतीच्या, धर्माच्या, तत्वज्ञानाच्या बाता मारणं यापेक्षा सर्वव्यापी, सर्वार्थाने युक्त की जी कुठली घटना करायची असेल ती आपल्या कुटुंबाच्या, आपल्या सगळं आपलं जे क्षेत्र आहे त्या दृष्टीने योग्य होईल का. आपला मित्र आज आपल्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेलेला आहे. मिट्टी बात बोलतोय. तो बोलते काय नाही रे, ते जरा थोडी कडू असते, पण बियर म्हणजे दारू नाही, थोडीशी घे. खूप आडेवेळे घेतल्यानंतर त्याने लगेच बॉयला बोलावून तुमच्या मड्यावर 2 ग्लास ठेवल्यानंतर अगोदर तो घेतो, नंतर त्याच्या हाताने तुमच्या तोंडाला लावतो. तुम्ही संपला. याला मी अनर्थ म्हणतो. कारण विश्व निर्माण झाल्यापासून या अवदसाने आमच्याच काही कल्याण केलंय असं मला तुम्ही एक उदाहरण दाखवा. मी रिव्हर्स जायला तयार आहे, माझी माघार घ्यायला तयार आहे. मी नाही, त्या अवदासाच्या तडाख्यात जे गेले त्यांचं वाटोळ झालेलं, याला मी अनर्थ म्हणतो. राजधर्म आणि राजनीती हे सगळं बोलताना मी एक शब्द वापरला होता. प्रभू रामचंद्र हा विशिष्ट कारणाचा अवतार होता. सर्वार्थाने ते परिपूर्ण नव्हते. हाच जर प्रसंग भगवान श्रीकृष्णावर आला असता, त्याने एका मिनिटात त्या काही केलं तर आता केलं असता. आम्हाला कळलं. तुला त्याच वेळेस काय बोलले आम्हाला काय माहित आहे. काय तू काय तुला वर दिला मला मान्य नाही येतो वर. तुम्ही दोघं एकमेकाचे डोके फोडा. मी नाही राज्य त्याग करणार. अगदी म्हणजे ज्यांनी कृष्णाचा अभ्यास केलाय तो हेच उत्तर देईल की श्रीकृष्णाने हे उत्तर दिलं. तर तो काय म्हणेल, या एका मूर्ख बाईच्या नादी लागून तिचं ते बावळट कार्ट ज्यांनी कधी अशा म्हणतात भाषा कळलं नाही. उठ सुट माहेरी, उठ आपलं मामाच्या गावाला, उठ सुट माहेर माहेर मामाच्या. आता ते माहेर म्हणजे मामाच्या गावात आलंय, तिचं माहेर म्हणजे त्याच्या मामाचंच गाव आलंय. कारण हा समारंभ घडला ना त्यावेळेस तो भरत तिथे नव्हता. आलं का लक्षात की भरत जवळ नाही मातुलच ग्रामवासी, भरत जननी धाडी कानना राघवासी. काय दशरथ मृत झाला राम जाता वियोगे, तृणभूत दिसांचे अग्नीच्या जीवी योगे.
आमच्या मराठी भाष्यातल्या कवींनी त्याच्यावर कॉमेंट्स केल्या. या रामायण महाभारतातल्या कॉमेंट्स आहेत की तो मामाच्या गावाला, तो भरत तिथे नव्हताच. तर मग तो कृष्ण म्हणतो की तुझं भरतान तर बसत, तो भरत इथं नाहीये, मग तो येईपर्यंत मी बसतो. हे कृष्णाने उत्तर दिलं असतं तुम्हाला सांग. तर उत्तर असं, आपण आपले ग्रंथ, आपले जे थोर आदर्श आहेत ते नीट समजून घ्या. या दोन व्यक्तिमत्वातला फरक आपण जाणून घ्या. की तुम्हाला जरा धक्का बसेल, ज्याला त्या आंबेडकरांनी यांच्यावर टीका केली नाही, सवाई आंबेडकरांनी रामावर काहीतरी म्हणून राहिले. राम माझे आदर्श आहेत, मी स्वप्नातही त्यांच्यावर टीका करणार नाही. आम्हाला काय सांगायचंय की या थोरांच्या जवळून सुद्धा कळत न कळत ज्या थोड्या चुका झाल्या त्याचा विश्वावर केवढा अनर्थ झाला. नशीब समजा त्या अयोध्यावासी लोकांचं की ती माणसं राजा नसताना तो येडा भरत त्या चित्रकूटावर त्या पादुका घेऊन, रामाच्या तो आला, आईची भांडला, तो पोरग चांगलं होतं, मला राज्य नको, ते सगळं झालं बरोबर. ते माझं म्हणणं नाही, पण राजा नसलेलं राज्य 14 वर्ष चालणं कसं शक्य आहे हो, मला सांगा तुम्ही. किती अवघड आहे. आणि असं असताना तो जर प्रभू रामचंद्र तिथे असतात तर आणखी 10-5 प्रांत त्यांनी एका मिनिटात हे केले असते. पण एक उच्च आदर्श आमच्या अयोध्येच्या राज परंपरेत धर्म आणि नीती याचे आदर्श पाळले गेले. कारण त्या वंशात तो राजा हरिश्चंद्र, बावळट नंबर 2, स्वप्नात दान दिलं तर सकाळी तो विश्वामित्र आजार, ते रात्रीचं दान दे मला, ते येणं सरळ घेऊन फकीर होऊन चालायला. आमचं काय म्हणायचं, त्या राजा हरिश्चंद्राच्या नीतीबद्दल मला म्हणायचं नाही, पण हे आपण आदर्श पाळायचे का, हा आपण विचार करायची आजच्या काळाची गरज आहे. घटना घडल्या, ते थोर आहे, ते एवढे उच्च नीतिमान होते म्हणून ते राज्य त्याग करू शकले. तुम्हाला साधा कब्बर चहा कोणाला पाठवत नाही, कसलं राज्यदान करणार आहे तुम्ही विचार करायची गोष्ट नाहीये. ज्याजवळ एवढं मोठं सामर्थ्य आहे तो दान करतो, याला फार मोठा अर्थ आहे. आपलं विचाराची जी कक्षा आहे ती सामान्य लेवलच्या एका वेगळ्या लेवलचे नीट लक्षात घ्या. असो, तर आता फार विषयांतर केलं मी, पण तुम्हाला एक तत्व समजून सांगायचं होतं की या संस्कृतीत सर्वांगीण विचार करणारा, परिपूर्ण विचार करणारा एकच महाशक्तिशाली, अतिशय मुत्सद्दी आणि हुशार व्यक्ती झाली, ती म्हणजे फक्त भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या जीवनात माझं चॅलेंज आहे विश्वातल्या तमाम विचारवंतांना की या महापुरुषाच्या जीवनात एक केसाएवढी तरी तुम्ही चूक दाखवा. एक केसाएवढी तर चूक झालेली नाहीये. उलट प्रकार असा आहे की काही मूर्ख लोकांनी त्यांचं जीवनचरित्र लिहिताना त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना ते जमलं नाही, लिहिता आलं नाही, समजले नाही. अजूनही बऱ्याच लोकांना श्रीकृष्ण समजलेले नाही. अर्थात तो त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे. पण व्यवहार दृष्ट्या, तत्वज्ञान दृष्ट्या, धर्मशास्त्र दृष्ट्या, राजनैतिक दृष्ट्या, सर्वांगीण दृष्टीनं जर विचार केला तर भगवान श्रीकृष्ण इतकं बहुविध व्यक्तिमत्व आणि सगळ्या धर्मांचं पालन करणारा हा एवढा एकच आहे या संस्कृतीत. अनेक देव दैवत उठे होऊन गेले, अनेक अवतार झाले, पण नाही नाही नाही. मी तुम्हाला काल गीता समजून सांगताना दोनच थोडेसे असे ईश्वरी शक्तीचे प्रयोग केले. 2-4 आहेत तसे. एक, त्या बावळ्या लोकांना इंद्राने मुद्दाम वरुणाला सांगून त्या गोकुळाचं वाटोळं करून यमुना आणि ते वाहून जातं, आता हा काय करतो म्हणून गंमत पाहण्याकरता नाटक केलं. तो गोवर्धन पर्वत करेमणीवर धरला, पण तू धरताना अशी युक्ती केली का त्या सगळ्या गोपींना काठ्या लावायला लावल्या आणि सांगितलं का तुम्ही तो धरलेला आहे. पण ती एवढी मूर्ख की त्यांना कळायला मार्ग नाही, आपल्या काठी एवढा पर्वत धरला जाणार आहे.
त्याला ते म्हणे आगीच झाला जो तो आपला सारखं कामागून झाले होते. आणि मग ते सगळे देव हसत होते वर नाहीचे वडले आता त्या ऐकणार आपल्याला त्या पावसाने माघार घेतली. त्यानंतर काल तुम्हाला मी जयद्रथ वगांच्या वेळेस सूर्यावरचे एक भाग आणि ते मूळ आद्य प्रणेते अनेक अवतार घेतले. कार्य करत करत जसजशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे भक्तांना दिलासा देणं आणि आपलं कार्य नेटाने पुढे चालवणं हे सगळं त्यांनी केलं. आणि म्हणून महाराजांनी एक पुढची सूचकता जाणून शके 1071 पंजाब मध्ये चेली खेडे गावात कुठल्याही देहातून जन्म न घेता पृथ्वी दुभंगून एक मूर्ती वर आली 8 वर्षाची. ती मूर्ती अजून अवतार कार्य संपून परत गेलेली नाही. 1149 आज 1987 आहे. महाराज आहे तिथंच आहेत. आणि या सुमारे 700-800 वर्षाच्या कालखंडात व्यक्तिमत्वाचं की त्यांनी स्वतः हा पहिला आविष्कार या देशातले सगळे संन्यासी योगी साधू ऋषी मुनी यांचा एक उच्च आदर्श स्वतः धारण करून त्यांना प्रेरणा देऊन यांच्याद्वारे काही धर्मकार्य करता येतं का म्हणून पहिला आविष्कार भगवान श्रीपाद श्री वल्लभ. त्या आविष्कारात तुम्हाला आता एक सुसंगती सांगतो काय हे एकाच व्यक्तीचे आविष्कार कसे आहेत. तर त्या आविष्कार संपवण्यापूर्वी जवळजवळ 30-40 वर्ष रोज त्यांच्या स्थानाच्या जागी एक रजत म्हणजे धोबी ते संध्येला आले की तो रजत जाऊन त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचा, नंतर आपलं काम करायचं. एकही दिवस यांच्या संध्येत खंड नाही आणि एकही दिवस त्या धोब्याच्या धुण्यातही खंड नाही. असं करत करत एक दिवशी त्या नदी पात्रात पेदरचा बादशाह हा आपल्या लव्या जगनिशी आला. बरेच नागरिक सरदार त्यांच्या बायका यांच्या बऱ्याच महाराण्या नदीत खेळणं क्रीडा मजा ते सगळं वैभव पाहिल्यानंतर आता गोधड्या धुणारा धोबी गरीब माणूस धुवून न्यायचं आणि त्याचं धुणं धुतलं त्याने आपली एक भाकर कालवण द्यायचं, जाय खाय मोर तिकडं भाकर शिळीच राहायची. हे मरतातच गोधड्या धुतातच. त्यांनी पाहिलं काय काय अंगावर 2-4 शेर सोनं या बाईच्या अंगावर. काय रुबाब काय दास दासी. बाई पाण्यात पडू नये म्हणून 2 बाया तिचा हात धरतात. बाई काय हसतात काय उड्या मारतात. बाबाकडे पाहून बाई पाणी उडवते. त्याला आपण झाले असेच पक्कलीच्या याला पाणी वाहता वाहता मेला. त्याला काय पाप केले सदा आपण धोबीच्या जन्मात आणून गोधड्यात घेऊन बसलो. काही खरं नाही. तो सगळा क्रीडा महोत्सव पाहून तिच्या मनाला एक प्रकारचं वाटणं साहजिक आहे. तो राजा निघून गेल्यानंतर हे संध्येला आले. म्हणे महाराज तुम्ही तो राजा पाहिला. म्हणे पाहिला. म्हणे काय वैभव काय आहे. मला कशाला बोलतोस गाढवा म्हणले. एक क्षणभंगूर असतं म्हणले.
आता ते संन्यासी वेशामध्ये होते दत्त महाराज, ते काही ग्रस्ताश्रमात नव्हते. त्याला काय अर्थ आहे? यांची जवानी किती दिवस आहे? झालं 2-4 वर्षांनी त्या बाया म्हाताऱ्या होतील म्हणले. आणि त्या राजाला काय होईल काय सांगता येईल? एखाद्या लढाईत गेला आणि मेला मग या रानके होतील मग रे म्हणले. त्याच्याला ते वैभव पाहत होतो. वो घी देखा लेकिन तुमने भडका नाही देखा. नाही म्हणले मला तुम्ही, मी 24 वर्ष तुमच्या पायावर डोकं टेकतो. मला माहिती आहे तुम्ही फार थोर आहात. तुम्ही जे बोलाल ते होतं. मला हे वैभव पाहिजे. कारण मग तू कधी नाही आयुष्यात हट्ट झालं नाही म्हणे एवढा लेकराचा हट्ट पुरा करा. तू तुला काय पाहिजे? मला एवढं वैभव पाहिजे, मी राजा व्हायला पाहिजे. अरे गाढवा, तुझं वय 70 आहे आज. आता तू किती दिवस जगणार आहे? तोंडात दात राहिले नाहीत तुझ्या. काय ते वैभव, काय त्या राण्या तुला उपयोगी पडणार आहे? तुला अंगठा दाखवतील ना गाढवा. नाही, शेवटी त्याला खाली बसवलं, पाठवलं. असं कर की तुझं आयुष्य फक्त 6 महिने राहिलेले. 6 महिन्याकरता राजपत कसे? हो 6 महिने. अहो मरायचं गाव का टरकुडी घाबरत? काय कर ते घाबरलं येणं बिचार. अच्छा, आणि त्यानंतर तू मरणार आहेस आणि मी पण फक्त 6 महिनेच आहे. आमचं ठीक आहे हो म्हणले महाराज. अनेक जगात तुमच्या हातून कल्याण होतं. मी तर म्हातारा झालोच आहे म्हणले. पण मी काय करणार? माझं सुद्धा कार्य ऑर्डर झाली की आम्ही चाललो. अच्छा, मग तू असं कर, तुला त्याच राजवंशामध्ये मी जन्म देतो. मी पुन्हा पुढच्या अवतार गाणगापूरला घेणार आहे. तिथं तू मला येऊन भेट. आता तू कृष्णा माहित आहेस, त्यावेळेला आमच्या भीमेत येतो. नाही भीमा आमचीच, कृष्णा आमचीच, गोदावरी आमचीच, गंगा आमचीच, हे विश्व आमचंच आहे तुला सांगतो. आणि त्यावेळेला तुला आठवण येईल मागच्या जन्माची. ती जबाबदारी माझ्याकडं. मग तुझ्या या गोदड्यांचं तुला किती हसू येतं ग बघ बरं. आणि 6 महिन्याकरता कशाला राजा होतो? अच्छा तथा असतो, तुला दिलं जा. 6 महिन्यांनी तो रजत गेला. तिकडे त्या बिदरच्या राजवंशात 6 महिन्यांनी याचा जन्म झाला. हे इसवी सन 1528 ला, इसवी सन 1528 ला हे तिथंच कृष्णामाईत ज्यांनी उडी मारली, त्याच दिवशी, त्याच मिनिटाला, त्याच क्षणाला विदर्भात कारंजाला यांनी एका घरी जन्म घेतला. ते नरसिंह सरस्वती. आणि ते फिरत फिरत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतभर फिरत फिरत अनेक तीर्थयात्रा करून इथे गाणगापूरला आले. गाणगापूरला आल्यानंतर हे महाराज जवळजवळ काहीतरी तो त्याची साल शक नाही, पण साधारण 30च्या 35च्या पूर्ण जवानीत 1528 अधिक 30 धरून चला म्हणजे 1558. आता ते बिदरचे ते जे राज्य आहेत ना, तुम्ही काढा बरोबर, त्याच्यात तुम्हाला त्या राजाचं नाव येईल. तर गुरुचरित्रात त्याचा उल्लेख आहे. म्हणजे त्याला म्हणजे इतिहास आहे त्याला, काही असा पुराव्याचे किंवा इतरांची सोमेगमेची गरज नाही. त्याप्रमाणे तो मुसलमान बादशाह झालेला, तो मागच्या जन्मीचा रजक म्हणजे धोबी, अतिशय सुखोपभोग प्रचंड भोगल्यामुळे रात्रंदिवस भोग भोग भोग, पैशाचा, लक्ष्मीचा, काय म्हणातील ते त्याचा राजाच होतो. त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. कारण तो जन्मजात राजा नव्हता, तो नियतीने घडवलेलं ते व्यक्ती होती. वो खानदान का राजा नहीं था.
त्यामुळे त्या अनर्थामुळे त्याला अनेक रोग झाले. सगळ्या अंगातून पुळ्या पू आणं इथपर्यंत प्रकार झाले. त्या काळातले सगळे डॉक्टर वैद्य हकीम हे हारले. कोणाच्या औषधाची गोडी येणार. तेव्हा त्याला सांगितलं कोणीतरी म्हणे गाणगापूरला एक थोर देव अवतार आहे, ते नुसत्या नजरेने लोकांना बरं करतात. तर महाराज तुम्ही तिथे चला. आता मला वाचवा म्हणले. नाही सहन होत, मी फार तर 2-4 दिवसाचा सोबतीये, चला घेऊ. तर कोर्स मधील करीत करीत बिदर टू गाणगापूर, गुलबर्गा जिल्ह्यात गाणगापूर आहे, आणि त्याप्रमाणे ते भीमेच्या काठी आले. आल्यानंतर आता हा आविष्कार आहे, हे दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं हे नाटक आहे. ते परब्रह्म आहे, त्यांना सगळं ज्ञान आहे, विश्वाचं त्रिकाळ ज्ञान. म्हणून आला नाऱ्या आपला आला. बस बोलवा म्हणले त्याला. समोर बसला. त्याला विचारलं. तो उर्दूत सगळं सांगून राहिला. ऐसा हो गया, वैसा हो गया, ऐसा हो गया, वैसा हो गया. त्याचे सगळे कारभारी मंडळी सांगत होती. त्याच्या बायका तिथं बसलेल्या होत्या. पुढे सरळ, पुढे ये, वैष्णवच्या समोर डोळे मीट. मागच्या जन्मात जा, बघ मागे, बघ डोळे मीट, डोळे मीट. हा हे बघ, तू मागच्या जन्मात दोघेच काम करत होता. मी एका वेगळ्या याच्यात होतो, आणि याच बिदरचा बादशाह क्रीडा करायला आला होता, आणि तुम्हाला विनंती केली की मला हे सुख हो पाहिजे. नंतर मी तुला हो म्हणलो, आणि त्याप्रमाणे तुझा जन्म झाला. याद कर. आपको याद आती है? आती है. अभी तुम अच्छा हो जाएगी, मैं अच्छा हो जाएगी. पण करे आता हे किती दिवस तमाशा करणार तू? हे शाश्वत आहे का? वेड्या 24 वर्ष माझ्याकडे त्या जन्मात लोटांगण घालून तू या वेड्या वाकड्या घाणीमध्ये का मरतोस? पुन्हा मी तुझ्या समोर आलोय, जरा विचार कर, हे बरोबर आहे का? आणि मी तुला आता शब्द देतो, तुला या आजारातून मी बरा करतो. यातून जर पुन्हा अनर्थ झाला, तुझी मागच्या जन्माची 24 वर्षाची पुण्याई तुमच्या खात्यावर नावे. तुमचा ड्राफ्ट आम्ही भरला. सगळी रक्कम व्याजात सुद्धा तुम्हाला दिली आगावी. आता तुमच्या खात्यावर नील बाकी, 1 नया पैसा नाही. बोलो क्या करते का? ठीक आहे, मला तर वाचवलं तुम्ही पूर्व पुण्याईमुळे, मागच्या जन्माच्यामुळे, आणि तुकाराम महाराजांनी सांगितल्यामुळे. शेवटी संत संग देई सदा, हा जो त्या महापुरुषाचा जे मुख्य संदेश आहे की संतांच्या सहवासात कितीही दुष्ट माणूस असला तर त्याचा वाल्याचा वाल्मिक होतो. त्याच्या मनावर परिणाम झाला, तो गेला आणि त्याने नंतर संन्यास घेतला. पुढच्या कथा गुरुचरित्रात नाही. हे तुम्हाला मी का बोललो तर ह्या दोन्ही अवतारांची सुसंगती, एक तो रजक हे माध्यम आहे, हे दोन्ही अवतारात चाललं, जे पहिल्या अवतारात चाललं आणि या अवतारात चाललं. आणि मग हे 2 अवतार जे गाणगापूरला ते का राहिले इतकी वर्ष? उत्तर आहे, त्या काळातली जी भारतातली तीर्थक्षेत्र होती ती परक्या सत्तांनी बेचिराग केली होती. प्रभास पासून, काशी पासून, रामेश्वर सगळे तीर्थक्षेत्रांचा नाश केला होता, आणि त्यातलं पावित्र्य नष्ट झालं होतं. यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं
की गाणगापुरातून नरशिव सरस्वती स्वामी महाराज गेल्यापासून आजपर्यंत अब्दुल खान प्रतापगडावर गेला, तुळजापूरची देवी फोडली, सगळे देव फोडले, पांडुरंग लपून ठेवले पंढरपूरच्या लोकांनी, पण गाणगापूरच्या पादुकाकडे जाण्याची त्याला इच्छाच झाली नाही. आदर्श तीर्थ कथा असावं यासाठी या अवतारात नरसिंह सरस्वतीच्या एक तीर्थ तयार केलं गाणगापूर. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, सतत 150 वर्ष त्या ठिकाणी यांनी तपश्चर्या केली. आणि इसवी सन 1678 फार जुने, फार मागची नाही. हे गुरुचरित्र हे काही 1000 वर्षापूर्वी लिहिलेलं नाही ना, ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही. इसवी सन 1678 भगवान नरसिंह सरस्वती हे गाणगापूरहून कर्दळी शैल्यगमन कर्दळी वनात जाते झाले. आणि 1878 आपलं 1678 यानंतर ते तिथून जास्त कुठे गेले नाहीत. तुम्ही जे आता सगळे गाणी बजावणे ऐकता, टेप रेकॉर्ड ऐकता, की मग हे कर्दळी वनात गेल्यानंतर तिथून ते 500 वर्ष हिमालयात गेले, तपाला बसले, त्यांच्या अंगावर वारुळ झालं. नारद मुनी आले, तो लाकूड तोड्या आला, तो लाकूड तोडताना ती कुऱ्हाड उठली, ती त्या वारुळात लागली, महाराजांच्या मांडीला लागली, त्यातून रक्त आलं. मग महाराज जागे झाले. मग नारदाला सांगितलं, नारदा तू फार चांगलं केलंस बरं का, त्यामुळे मी आलो. तरी त्याला नारदाला याचं काय कारण होतं? आणि त्याच तुला कोणाकरता जप तप करायचं होतं देवाचा? तुमच्याकरता. आता ते आम्ही नेहमी लोकांना म्हणतो की महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर महाराजांना पंचपक्वान्नचा नैवेद्य दाखवतात. लोक म्हणतात का आम्ही सुद्धा आमच्या केंद्रावर दाखवतो. आपण सगळे उपवास करतो आणि देवाला ते पंचपक्वान्न कशी? म्हटलं मग देवांनी काय तुमच्याकरता उपवास करायचा? तुमच्याकरता करायचा शंकरांनी उपवास? तुम्ही कोण त्याला उपवास करायला सांगणार आहे? तसं त्या दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना कोणाकरता तप करायचं? त्यांना काय जरुरी तप करायची? कोणाकरता तप करायचं? ते परब्रह्म आहे, त्याला काय जरुरी तप करायची? आता तुम्ही करा 1678 अधिक 500 म्हणजे अजून ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होऊन पुन्हा परत यायला अजून 2178 म्हणजे अजून जवळजवळ 200 वर्ष बाकी आहेत. मग हे महाराज कोणते आहेत मग? तर बोलता बोलता एवढ्या 200 वर्षाचा इतिहास सुद्धा किंवा घटना सुद्धा आम्ही समजू शकत नाही, विचार करू शकत नाही, रेकॉर्ड ठेवलं जात नाही. दुर्दैवाने आमचे काल परवाचे संत इतिहासकार यांचे सुद्धा इतिहास लिहिलेले नाहीत. तर म्हणून मी यावेळेस आज 4 दिवस झाले रोज तोच विषय तुमच्या डोक्यात का घालून राहिलोय की बाकीचे देव संत सत्पुरुष यांच्या सगळे किस्से तुम्हाला माहित आहेत. महाराज यांच्या तुम्ही अनुभूती घेतलेल्या आहेत. आपले काही संकट महाराजांनी निवारण केलेले आहेत. पण संकट निवारण झाल्यानंतर बऱ्याच बाया माझ्याकडे अशा आहेत की मोठमोठे न बरे होणारे आजार महाराजांनी बरे केले आणि त्या संतोषी माते उपास करून राहिले. म्हटलं काय नाही म्हणे दादा एक कार्ड आलं मला आणि जर तू हे केलं नाहीस तुझं वाटोळं होईल म्हणून. आणि पुन्हा मी 16 म्हणलं आणखीन पापाची वाटेकरीण झाली, त्या आणखीन 16 बायांचं वाटोळं केलं. कुठली संतोषी मा काढली म्हणले तुम्ही? म्हणजे आमची जी डोक्याची वैचारिक अवस्था आहे ती किती बिघडलेली आहे की ती संतोषी मा काही तुमचं कल्याण करत नाही. वाटोळ तिचं का काय केलं नाही तर मात्र वाटोळे करते. कशा करता असले देवांच्या नादी लागायचं की जे स्वतःहून काहीच करत नाही, चुकलं की माझं थोबाडात द्यायची. असल्या देवांची संगत करायची का? आणि एवढं तुमचं कल्याण केलं असताना तुम्हाला इकडे तिकडे जायची काय जरूर आहे? आणि म्हणून ही जी आमच्यामध्ये वैचारिक थोडी जिला आपण कमजोरी म्हणतो, अनिश्चित बुद्धीचा निश्चय नाही, मनाची पक्की धारणा नाही, त्या कारण आम्ही नेहमी सांगतो
तुमचं आता महाराजांनी काम केलंय ना, तुमच्या खात्यावरची बाकी संपली. आता जर संकट आलं, महाराज काहीही करणार नाही. बाकी बँकेत राहू द्या, उठसूट चेक फाडू नका, आणखीन जमा करा, पण नावे कलमा घालू नका. हा जो आमचा दृष्टिकोन आहे, हा तुम्हाला नीट समजावा. महाराज हे चालतं बोलतं आजचं या युगाचं परब्रह्म आहे. आजही महाराज तुम्ही म्हणाल ते द्यायला बसलेत. तुम्हाला बरेच किस्से मी गेली 4 दिवस सांगत आलोय. आणि म्हणून आज आपल्या कार्यक्रमाचा हे जे तुम्हाला मग मी अर्थ, अधर्म आणि अनर्थ हे जे 2 प्रकार थोडं मोठ्यांचे सांगितले, तर हा प्रकार महाराज हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे, भगवान श्री कृष्ण हा भगवान विष्णूचा पूर्ण ब्रह्म अवतार असल्यामुळे पूर्ण ब्रह्माकडून या चुका होत नाही, कुठलाही अधर्मही होत नाही आणि कुठलाही अनर्थही होत नाही. तर मी आता 3 वाजत आलेले आहेत आणि जो मूळ विषय हातात घेतला होता, त्या विषयात की राम आणि कृष्ण या दोघांच्या तुलना करण्याचा हेतू की श्रीकृष्ण जीवनात एकही केसा एवढी चूक घडलेली नाही. उलट समाज प्रबोधन, उद्बोधन, समाजाला जाग करणं, समाजात नीती धैर्य ठेवणं, संकटग्रस्तांचं संकट दूर करणं आणि आपल्या आचरणाने त्यांच्या हातून कुठलाही अधर्म आणि अनर्थ घडणार नाही असा त्यांना तत्वज्ञानाचा दिलासा देऊन ती माणसं सर्वार्थाने कार्यक्षम करणं हे श्रीकृष्ण जीवनात आहे. आणि सज्जनो, हाच प्रकार स्वामी महाराजांच्या गेल्या 800 वर्षाच्या संपूर्ण जीवनात त्यांनी त्या अवतारात यतिवेश, संन्यासी आणि संन्यासक, दुसऱ्या अवतारात तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आणि अनेक दुबळ्यांचं कल्याण, आणि मूळ स्वरूपात ज्यावेळेला ते या आविष्कारात आले त्यावेळेला मोठमोठ्या राजसत्तापासून अनेक सामान्य माणसापर्यंत सर्वांच्यासाठी अट्टहासाने जे कार्य केलं ते इतकं प्रचंड आहे. आता आणखीन एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे महाराज हेच नृसिंह सरस्वती आहेत, त्याचा आणखीन एक पुरावे आधार आहेत. माझं एकच छोटा देतो. मुंबईला ठाकूरद्वार म्हणजे गिरगाव जवळ, पूर्वी त्याला मुंबई नंबर 4 म्हणायचे, तिथे एक राम मंदिर आहे. आजही ते ठाकूरद्वारचं राम मंदिर प्रसिद्ध आहे. तिथे एक फार मोठे कीर्तनकार ठाकूरद्वार बुवा, पण ते दत्त संप्रदाय होते. त्यांनी सगळ्या महाराष्ट्रभर गावोगावी दत्त महाराजांच्या लीला वर्णन करून सांगणं आणि त्यांच्या जीवनचरित्रावर त्यांचा उच्च, त्यांची तत्वज्ञानाची मालिका, त्यांनी केलेले गुरु, सगळे अगदी प्रारंभीपासून तर आतापर्यंतचे सगळ्या अवतारांची माहिती सांगणं, असं या महापुरुषांनी सुमारे 40 वर्ष महाराष्ट्रभर फिरले. फिरत फिरत सगळे तीर्थक्षेत्र, दत्त तीर्थक्षेत्र, गाणगापूर, औदुंबर, वाडी, करवीर, गिरनार, माहूर, अबू, हिमालय, जिथं जिथं दत्त, काश्मीर, जिथं जिथं दत्तक्षेत्र आहेत तिथं तिथं ते जाऊन आले. सगळ्या यात्रा केल्या. आणि एक दिवशी वयाच्या जवळजवळ 60व्या वर्षी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बायको समोर आली आणि एकदम ओक्साबोक्सी करून रडायला लागली. त्याच्या सगळ्या अंगावर पांढर कोड निघालं. सगळा चेहरा विद्रूप झाला, हात पाय अंग सगळं.
आरसा दिला हे बघा म्हणले काय झालं. मला शंका आहे म्हणले तुमची, तुम्ही ईश्वर सेवा केलेली नाहीये, फक्त पैसेच मिळवलेले दिसतात. जर खरी तुम्ही सेवा केली असती तर देवाने तुम्हाला 1 कोट दिलं नसतं. म्हणे असं नाही, मला कोड होण्याचं काय हो. आता ते तत्वज्ञान पाठ आहे मंडळीचं, तो सुद्धा अध्यात्मावर फार छान बोलतात. सैतान धर्मग्रंथातले आधार आपल्यापेक्षा चांगले देतात. काळ्या पिऱ्याला जर म्हणलं का रे चोरी का करतो, मग ख्रिश्चन नाही का चोऱ्या केल्या, आपण दोघता पडत माणूस, आपला आवाज बंद करतात ते. तसं समजूत घातली बायकोची, पण जरा शॉक बसला म्हणाला. म्हणे नसे दुःखात उद्वेग, तुम्हाला काल सांगितली मी गीता, त्याची बडबड केली बायकोजवळ. परंतु त्या दिवशी संध्याकाळी त्याला झोप आली नाही, मनात क्लेश आले. आता मी हे पुष्कट कीर्तनात गेल्यानंतर प्रत्येक बाबा हा काय समाज आहे, तुम्ही एवढे देवाचं नाव घेता, तुम्हाला हे कोड कधी झालं, काहीतरी गडबड दिसते बाबा तुमची. कीर्तन पान थंडा पान बसले 2-4 दिवस घरात, ते चैन पडे ना. म्हणे आता असं करू, आपण तिथं जाऊ, एकदा विनंती करू दत्त महाराजांना गाणगापूरला, की एक तर माझं पोट बरं करा, एक नाही तर मी आता इथेच संगमावर देहत्याग करीन. हे विद्रूप झालेलं मुस्कट आता मुंबईच्या लोकांना दाखवायचं नाही. बायकोला सांगितलं, हे बघ तुमची आमची शेवटची भेट, आम्ही उद्या गाणगापूरला जातो, तिथे 1 सप्ताह करेल मी गुरुचरित्राचा, महाराजांना विनंती करेल, बोलले चालले काही उपचार सांगितला बरा झालं होतं येईल, नाहीतर आमचं अर्ध कार्ड सुद्धा येणार नाही. का लिहिणार कोण? साधारण जर 15 दिवसानंतर माझं पत्र काही आलं नाही तर तुम्ही तो पहिला दिवस समजून आमची दसक्रियाविधी आपल्या पोराकडून करा. आणि मुंबईत बारीक भारी अत्तर, बारीक भारी अगरबत्ती, बारीक भारी धूप, बारीक बारीक कस्तुरी अशी सगळी द्रव्य घेतली, साहित्य घेतलं, गुरुचरित्राची पोथी घेतली आणि सगळे इष्टमित्र गणगोत यांना भेटून ते MSM रेल्वेने जाते झाले. गाणगापूरला गेले. गेल्यानंतर 7 दिवस पारायण केलं. अन्न नाही, पाणी नाही, थोडस त्या 16 सोमवारासारखं एखाद्या कडी साखरीचा खडा आणि गोडभर पाणी, बाकी कुठे. 7 दिवस झाले, पारणं सगळं झालं. तिथे गेले, पादुकावर डोकं ठेवलं. महाराज मी आयुष्यभर गेली 40 वर्ष अगदी एकनिष्ठ भावाने तुमची सेवा केली आहे, आणि असं असताना मला एक कोट निघावं की ज्याला फार मोठं ज्यांनी पाप केलंय त्यांना हे निघतं असं सर्व शास्त्र सांगतं. तेव्हा हे माझ्या कुठल्या पापाची मी फळं भोगतोय, आणि इतके दिवस तुमची सेवा करून जर भोग बघायचे असतील तर तुमच्या मार्गात येण्याचं काय कारण आहे? अगदी घोडा मैदान सामने मारो या काटो, त्याप्रमाणे अक्षरशः रडून गागून सांगितलं. तेव्हा आज संध्याकाळी शेवटची, आज आमचा कार्यक्रम इथला संपला. उद्या सकाळी भीमेच्या संगमावर आम्ही आत्मसमर्पण करणार आहोत. या जन्मी सांभाळलं, पुढच्या जन्मी माझं काय करायचं ते तुम्ही करा. आणि येऊन बिरडावर झोपला. पहाटे 2ला
स्वप्नात आले. दत्त महाराज, बाळ ठाकूरदास, तुला एक गोष्ट माहित आहे का? काय? अरे मी आता इथे नाही, मी अक्कलकोटला आहे. आता इथं माझं काही राहिलेलं नाही आणि तू तिथं जा आणि त्यांना सांग सगळं झालेलं. स्वामींना सांग, मी नाही जाणार, मी तुम्हाला मानतो. अरे वेड्या, पण मी सांगतो ना आता तुला, का आता मी तिथे आहे म्हणून. स्वामी म्हणजे मीच आहे. तिथं तुम्ही म्हणाल तर मी जा उद्या सकाळी. तुझं कोण ते बरं करतील, मी नाही करणार. कारण आम्ही आमचा तो आविष्कार बदललेला आहे. आम्ही आता त्या विषयात आहोत. तिथं जा, तुझं कोण बरं वडे करतच आहे ना, मग बरं झालं म्हणून समज नाही रे. फक्त जाऊन ते सांगतील ते कर, मी काही सांगणार नाही. त्यांच्याकडे जा एवढंच मी सांगतो. आणि हे तू केलेली पुण्याई म्हणून तुला सांगितलं. दुसऱ्या एखाद्याला सांगितलं जा मरतो तो मर, काय जरूर नाही म्हणा. सकाळी सरकोस बदल करीत ठाकूरदास बुवा निघाले. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला पोहोचले. महाराज त्यावेळेस तोळप्पाच्या घरी बसलेले होते. बसल्यानंतर तो खास बुवाशाही पद्धतीचा ड्रेस, त्या अंगावरचे चांगले पायघोळ कपडे. बाई बाहेर बसलेल्या होत्या. बाबा तुम्ही कुठले, का कशा करता आले? म्हणे तुम्ही कोण आहे? म्हटले इथला सगळा कारभार मी चालवते. म्हणे आपलं नाव काय बाई साहेब? मला सुंदराबाई म्हणतो. असं का? बरं. पण म्हणे तसं तुम्हाला डायरेक्ट महाराज भेटणार नाही, मग ती थोडी तुम्हाला दक्षिणा द्यायला लागेल. घ्या म्हणे बाई साहेब, पण ना मला जाऊ द्या एकदा. त्याप्रमाणे काय घ्यायचं ते घेतलं, सांगितलं. या गडबडीमध्ये अनावधानाने त्याने जी भारीत भारी कस्तुरी दत्त महाराजांना अर्पण करण्यासाठी घेतली होती ती त्याच्या खिशात तशीच राहून गेली. मनस्थिती बरोबर नाही ना. जीव द्यायचा उद्या म्हटल्यानंतर त्याला काय आठवतं? पुष्कळ 100 नोटा असतील खिशात, काय उपयोग आहे? कारण त्या नोटा सुद्धा उडी मारायची ना. इच्छा तिकडं नाहीच. प्राण जायचं द्यायचं म्हटल्यानंतर बाकीचे सगळे पाठ तुटतात. ती पुढे खिशात होती. हा जाऊन उभा राहिला. बाई महाराज बाजूला हो का म्हणले. हो बाजूला. महाराज पाठीवर रागवले, कधी नाही ते. बाजूला हो. बाळ ठाकूरदास नाव घेऊन, त्यांना काय नाव माहित होते. बाळ ठाकूरदास तू फार रागवलाच नाही करे. 40 वर्ष तू सेवा केली ना आमची, आणि पुन्हा आमच्यावर रागवायला आलास. बर. ते शब्द पडल्यावरच त्यांची बोबडी वळून गेली. आणि तिचं ते जेवढं मोठं की तो महाराजांसमोर देऊळ उभा राहू शकत नव्हतं. काही बोललेला तो म्हणजे खरं म्हणजे बावरला. तो घाबरला नाही, बावरला. त्याला काही आवडेल ना, स्वतःला नियंत्रण घेता ना म्हणावं. बर बाळ तू म्हणे सगळं केलं, सोडले काल तिथे परवा, पण ती खास त्या आमच्या त्या दुकानदाराचं नाव सांगितलं मुंबईच्या. त्याच्या दुकानात तू मध्ये ती कस्तुरी घेतली. हो मेरी कस्तुरी काय? ट्यूब लागली, मग पुरी लागली, लाईट पडला डोक्यात. मला बाप तिथं काय भारी डिपार्टमेंट दिसतंय. तिच्या हात घातला, धावत धावत गेला. महाराजांनी हात पुढे केला. रखोईदार
इथली दिली ती बुधवार नीलगाई नाही आणि त्यांना ते परब्रह्म आहे. कसली कस्तुरी कसली माती सगळं सारखं आहे. हसले महाराज. डोळ्या एवढं औषध दे त्याला. शेकत बसले होते. एवढं जळचं लाकूड होतं. दादाला एवढं औषध दे. तुला काय येईल ते उत्तर सांगा. प्रेरणा देणार महाराज. डोळ्या म्हणजे आम्हाला थोडा लाकूरदार बाहेर या. तेव्हा हे जे लाकूड आहे ना हे रोज उघडायचं आणि याचा कोळसा रोज अंगाला लावायचा 7 दिवस. गुरुचरित्र वाचायचं नाही. कुठलंही नाव घ्यायचं नाही. कुठल्या देवाचं नाव घ्यायचं नाही. आता प्रत्यक्ष देवाला आता तुकोळाचं नाव काढू आपण. सूत्रबित्र काही म्हणायचे नाही. ते सगळं राहून द्या तुमचं. एवढंच करा आणि 7 दिवसांनी आपलं मुस्कट दाखवा येऊन आम्हाला इथे. जा पळा येतो. हिमाने इतबारे 7 दिवस अंगाला तो कोळसा लाकडाचा लावला. पूर्वीपेक्षा सत्तेज तो ठाकूरदास झाला. तेजस्वी.